काका तुम्ही कोण्या वेळचे ना? हो कोरोळे. काय तो मंजूर झालेलं बंधाऱ्याचं काम काय नेमकं बंद कसं पडलं, काय झालं काय? हा बंधारा 2013 साली मंजूर झाला होता. बर. त्यावेळेला जलसंपदा मंत्री नितीन राऊत होते. आमचे माजी मंत्री पाटणकर साहेबांनी ते मंजूर केला. पण गावातल्या काही लोकांनी 70-80% लोकांनी सह्याच दिल्या होत्या. त्या काळात थोड्या माणसांच्या सांगण्यावरून त्या काळचे आमदार शंभूराज देसाई यांनी ते काम बंद पाडलं. आमच्या गावात एका सभेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं काही लोक आली माझ्याकडे हे बंधारा मी बंद पाडला म्हणजे कामाचा जर रद्द केला. त्यावेळेला काही लोकांनी म्हणजे आता विरोध पार्टीच्या टाळ्या वाजवल्या म्हणजे विकास कामाला त्यांनी हे पाडले. नाही मला काय म्हणायचं, तुम्ही त्याचा आय विटनेस आहात. ज्यावेळेला त्यांना शंभूराज देसाईंना आमदार म्हणून की तिथे शुभारंभ करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. नाही ना, बोलवलं काय नाही नव्हतं. त्यांनी आमदार झाले की त्यांनी घेतली लोक त्याचे जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं हे सगळ्या लोकांनी दोन्ही पार्टीच्या लोकांच्या त्या जमिनी जायत होत्या. अच्छा. हा. ते काय एका पार्टीचे काय जमिनीचे काय समजा नव्हतं. देसाई कुठं होता, पाटणकर गट होता, पण त्यांच्या थोड्या म्हणजे काय काय फायदा असेल त्यांचा काय आपल्याला माहित नाही. पण थोडी लोक गेली तिथं, त्यांच्या बी लोकांनी काय सह्या दिल्या होत्या देसाई गटाच्या. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून हे रद्दच केला. नमस्कार. गटातटाचं राजकारण खेळायला आणि करायला नेत्यांनाही बरं वाटतं आणि कार्यकर्त्यांना, पण त्याच्या ज्या झळा आहेत ते वर्षानुवर्ष त्या संबंधित ग्रामस्थांना त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतात. या गावची स्थिती अशी आहे, केवळ कोरेवळे गावच नव्हे तर या बाजूची हे 2-3 जे बहुले वगैरे गावं आहेत ते त्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही. सांगा आपलं नाव. माझं नाव नितीन कमलाकर कुलकर्णी, गाव बहुले, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आमच्या इथं इरिगेशन बाळासाहेब देसाई गांधी टेकडी इरिगेशन योजना कार्यरत झाली. त्या इरिगेशन मध्ये वस्तुस्थिती अशी निर्माण झाली की लोकांनी स्वतःच्या विहीर बागायतातनं पैसे भरले आणि कर्ज फेडलं. त्यानंतर आम्हाला त्या इरिगेशन मधनं वगळण्यात आलं बहुले गावाला आणि नंतर आम्हाला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागलं. त्यासाठी आम्ही सन्माननीय विक्रमसिंहजी पाटणकर साहेब यांच्या पाठीमागं ज्यांनी मुळात संकल्पना अशी मांडली की नदीतून पाणी वर नेण्यापेक्षा वरनं येणारं पाणी अडवावं, जिरवावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा, अशी संकल्पना ज्यांनी राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळामध्ये केला. त्यांच्या पाठीमागे आम्ही लागलो की आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बंधारा कुठं तरी वरच्या बाजूला करून द्या की जेणेकरून त्याचा पाझर येईल आणि त्याचा उपयोग आम्हाला होईल. आणि इरिगेशन बंद पडलेले असताना त्या बंधाऱ्याचं काम त्यांनी मंजूर करून घेतलं आणि 9.5 कोटी रुपयाचं ते 0.4 TMC किंवा अर्धा TMCचं बंधाऱ्याचं काम त्यांनी केलं मंजूर. आम्हाला अशी अपेक्षा होती की आमच्या 10 वर्षात गेल्या सत्ता बदल झाल्यापासून ह्या विहिरींची अवस्था दरवर्षी पाणी आटतं. आता सुद्धा ज्याला पण कोणाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल त्यांनी येऊन पाहावं. 3 आणि 4 तास मोटारी चालतात. माझं स्वतःच 8-9 एकर क्षेत्र ह्याच्या खाली येतं. माझ्या बोरिंगचा डिस्चार्ज 2.5 इंच असतो, तो आता 1.5 इंच यायला लागलेला आहे. आमचा गहू किंवा बाकी पिकं असतील ती सगळी वाळायला लागलेली आहेत, पाणी पुरत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 13-14 जवळपास विहिरी माझ्या आसपास आहेत, त्या सगळ्या आटलेल्या आहेत. 3 तास 4 तास 2 तास कोणाचे काय जानेवारीत म्हणजे इथनं पुढे आम्हाला अजून 5 महिने जर काढायचे असतील तर पिण्याच्या पाण्यापासून सगळे आता आमच्या बहुले गावच्या नळ योजनेमध्ये गांधी टेकडी इरिगेशनच्या मधनं 2 इंची पाणी आणून आम्हाला दिलं होतं. आता इरिगेशन बंद पडलंय. आम्हाला 1-1.5 महिन्यात आमची विहीर पण आटल. आणि बहुले हे जवळजवळ 5000 लोक वस्तीचं गाव आहे. ह्याला पाणी पाजण्यासाठी शासनाला किती यंत्रणा उभी करावी लागेल. अशा पद्धतीचा विचार हा आधी कुणी केला नाही आणि आता जर होणार नसेल तर लोकांनी मग ह्याचा विचार करून येणाऱ्या कार्यकाळात कशा पद्धतीनं आपण कोणाच्या पाठीमागे उभं राहावं किंवा काही निर्णय काय घ्यावेत ह्याच्यावर मंथन करणं गरजेचं आहे. आणि वस्तुस्थिती पाहण्यासाठी आज तागायत आमच्याकडे कोण लोकप्रती बांधावर आला, तमका गेला असलं काही आमच्याकडे यंत्रणा राबलेली नाही शासनाची. तेव्हा आता तरी शासनानं जागा होऊन ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. लोकक्षोभ ज्यावेळेस होईल त्याची वाट शासनानं बघू नये किंवा राजकर्त्यांनी बघू नये अशी आमची विनंती आहे.
हे आता जे पाईपलाईनचं आम्ही काम पाहतो नेमकं काय कुठून पाणी आणताय काय आहे ही आमची जुनी विहीर 1 किलोमीटरवर आहे, त्यातून ते आम्ही पाणी आणले. आता पिण्यासाठी गावाला? वर्गणी आपली काढून लोकसभा ह्याच्यातनं आणले. आता उन्हाळ्यामध्ये पाणी राहतं का त्याच्यामध्ये? थोडे पण राहतं पाणी, 1-2 दिवस आडनं ते चालेल. काही नसण्यापेक्षा हे बरं आहे. राजकारणामध्ये नेता म्हणजे आपण हवं तर लोकप्रतिनिधी म्हणू, तो कसा असला पाहिजे, तळागाळातील लोकांचा विकास कसा होईल यासाठी प्रचंड अशी इच्छाशक्ती असलेला नेता हवा, की त्याने वैयक्तिक आपल्या स्वतःसाठी म्हणा किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी राजकारण एखाद्या कामात केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्याचे दुरागामी परिणाम जे आहेत ते लोकांना कसे भोगावे लागतात हेच आपण आज पाहणार आहोत. मी पाटण तालुक्यातील कोरळी या गावी आलो आहे आणि कोरळी गावच्या हद्दीमध्ये आता सध्या ज्या स्पॉटला उभा आहे इथे 12 वर्षापूर्वी साधारणतः एक लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत मोठा बंधारा होणार होता. तो मंजुरी झाला होता. साधारणतः त्याची त्यावेळची किंमत 9,50,00,000 होती आणि अक्षरशः फक्त श्रीफळ वाढवून काम सुरू करायचं होतं. आणि अशा वेळेला तत्कालीन जे आमदार होते शंभूराज देसाई यांना खरं तर निमंत्रण दिलेलं होतं प्रशासनानं, अधिकाऱ्यांनी, आणि तुम्ही या श्रीफळ वाढवा आणि हे काम सुरू करा. त्याच वेळेला जर हे काम सुरू झालं असतं आणि त्या पुढील काही वर्षामध्ये हा बंधारा जर पूर्ण झाला असता तर आज कोरळे, बहुले यासह मारुल हवेली जी परिसरातील जी गावे आहेत ते आज तुम्हाला त्याचं शेतीचं नंदनवन झालेलं खरं तर पाहायला मिळालं असतं. आणि आज अवस्था अशी आहे कोरळे असेल किंवा या जवळच्या 2-3 गावाची परिस्थिती आहे, पाण्यासाठी त्यांना अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागतात. टँकर तुम्हाला मागवावा लागतोय. एवढी प्रचंड यातायात या लोकांना पाण्यासाठी करावी लागते, त्यांचे हाल सुरू आहेत. हे केवळ एक आपण असं म्हणूया की स्वार्थी किंवा मनमानी पद्धतीच्या राजकारणाचं हा दुष्परिणाम आहे. आज आपण जाणून घेऊया माझ्यासमोर या कोरळे गावचे जे ग्रामस्थ आहेत, जे या प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाला आणि त्याचा शुभारंभ करायचा होता त्यावेळेचे साक्षीदार आहेत, खरं आपण आय विटनेस आहेत. त्यांना विचारलं नेमका हा प्रकल्प का झाला नाही, कोणी खो घातला, काय सांगा, नाव सांगा तुमचं? शिवाजी विठ्ठल शिंदे, कोरळेचे का तुम्ही? कोरळी. काय तुम्ही त्यावेळेला 12 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी बंधारा मंजूर झाला. हा सगळी पूर्ण जी हे झाली सगळी विक्रमसिंह पाटणकरांनी मंजूर केला सगळा बंधारा. नंतर पाटणकर पडल्यानंतर नवीन आमदार आले आणि त्या कामाला त्यांनी खूप घातला, त्यामुळे तो बंधारा झाला. नाही, आम्ही तर असं ऐकलं की ते टेंडर सुद्धा मंजूर झालं होतं आणि प्रशासनाची लोक इथे येऊन काही खर्च पण झालाय, 22 लाख रुपये खर्च पण केलाय मंजूर कामात. काय खर्च केला मग? भिंत बांधायची भिंतीला बोर मारल्या खाली, बोर. अच्छा, हा बोर मारून झाले आणि पाटणकर पडल्यामुळे नंतरच्या आमदारांनी पुन्हा कामाला दुर्लक्ष केलं. म्हणून काही लोकांना जवळ शेतकऱ्यांना गेलं त्यांनी, शेतकऱ्यांना, आणि तुम्ही सांगा काम होऊन द्यायचं नाही, आमची शेती जाते. त्या आमदार साहेबांनी लगेच कामाला बंदच काम करायला लावलं. पण त्याने असं का केलं असं काय सांगता येत नाही. माताची भेट, बाकी काय आहे? अच्छा, म्हणजे त्याला भीती वाटली असेल की होय होय, मोठं काम होतंय. आपले मतदार जातात ना बाजूला, त्याच्यामुळे त्यांनी ते असं केलं, बाकी काय केलं? मग आज काय पाण्याची 4 अवस्था? लोकांसाठी बंधारा बंद पाडलाय, 4 लोकांसाठी फक्त म्हणा. अच्छा, 25 माणसांनी संमती देसाईने दिली. खो घातला तर ह्या 4 लोकांसाठी हा बंधारा बंद पाडला. आज पिण्याचं पाण्याची अति म्हणजे अति बेकार अवस्था आमच्या नाही गावामध्ये. मी समजलो नाही, 4 लोकांसाठी म्हणजे 4 शेतकरी आहेत. 4 शेतकरी आहेत ना. अच्छा अच्छा, हा, हा. ते त्यांना जवळ जमीनदार, करू, आज ते त्यांना जवळ जमीनदार जे आहेत हा 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 हा. त्याच्यासाठी त्यांनी हे खो घातला, 25 पार्टीचे असल्यामुळे. 25 लोकांनी संमती दिली. बाकीच्या लोकांनी सर्व 20-25 लोकांनी जे जमीनदार आपले मधले आहेत त्यांनी संमती दिलेली आहे, त्यांनी सह्या केलेल्या आहेत. फक्त ही 4 लोक राहिलेले आहेत त्यांच्या पार्टीची, त्यांच्यासाठी एवढा शंभराचे देसाईने खो घालून ठेवलाय, बाकी काय नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला पाणीच मिळून दिलं नाही. पाणीच मिळून दिलं नाही आम्हाला. आम्ही तर असं आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्याची, या प्रकल्प जो मंजूर झाला होता बंधारा, की इथे जर नाकारल्यानंतर आता हा प्रकल्प महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेला आणि तिथे बंधारा झाला. होय. म्हणजे तिथल्या लोकांना खरं तर त्यांच्या नशिबामध्ये होतं असं म्हणायला पाहिजे. केवळ राजकारणाच्या द्वेषा किंवा राजकारणाच्या मनमानी ह्याच्यातूनच तो की बंधारा तिकडे गेला, बाकी काय आहे तो? राजकारणासाठी ही मताची भीक सगळी त्याची, असं आहे ना. काय काय नेमकं केलं, काय विकास केलाय गावात त्यानं? आमच्या गावामध्ये यानं विकास काय केलाय सांगू द्या. कायच विकास केलेला नाही शंभूराज शंभराच्या देसाई.
मग आता तुमचं गाव तर आता त्यांच्याकडे आहे का? नाही आता त्यांच्याकडे गेले. आता सध्या गेले आता सध्या आता तसं निवडणूक लागते, आता बघूया. तयारी आम्ही फुल ठेवलेली आहे त्याची. गेल्या टायमाला सोपं गेलंय त्याला, ह्या टायमाला नाही सोपं जाणार एवढं. आता तुमच्या कोरवे गावासह एक्झॅक्टली किती गावांना पिण्याच्या पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे? 5-6 गावाचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ. 5-6 गावाची सोय झाली सध्या. कोरोळे, टेळेवाडी, परत तुमचं मारुळ हवेली, पालकरवाडी, बहुले, गारडे, अशा बंधाऱ्यामुळे सगळ्या गावांची सोय किती क्षेत्र ओलिताखाली आलं असतं? 750 साडेसातशे एकर एकर बारमाही बारमाही पाणी झालं. बारमाही असतं. आणि पिढ्यान पिढ्या हे म्हणजे हे झालं असतं. हो 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 म्हणजे पिढ्यान पिढ्या. आता आज जरी आपल्याला वाटतंय किंवा नवीन पिढीला वाटत असेल अरे नाही झाला मग काय, पण हे एवढा मोठा दुष्परिणाम म्हणावा लागेल. बरोबर आहे. केवळ मंजूर आलेलं हातीतोंडी आलेला घास या अहो, शेतकऱ्यांच्या तोंडात घास आलेल्या ज्या टेस्ट पण झाल्या, सगळ्या झाल्या तिथल्या, सगळ्या झाल्या. 20-25 लाख रुपये खर्च टाकला या बांधाऱ्यावर. टेस्ट पण झाले. तोंडात घास घालायचा ते त्यानं ओढून घेतलाय. हा 100 देसायचंच काम आहे, दुसरं कोणाचं काम नाही. मग अशा पद्धतीच्या राजकारणाला आता तुम्ही काय म्हणाल तुमच्या ग्रामीण भाषेमध्ये? अशा पद्धतीचं जर राजकारण देश तर आहे ना आम्ही आता खंबीर. आता इथनं पुढे आम्ही चांगली तयारी केली आहे. इथनं माग आम्ही ढिलं सोडले, आता ढिलं सोडित नाही त्याला. नेमका कसा बंधारा कुठे होणार होता साहेब, सांगता का त्या जरा? डोंगरापासून या डोंगरापर्यंत. अच्छा, ह्या समोर डोंगरापासून- दिसतोय तो डोंगर. हा डोंगर 2 टीमशी पाणी येऊ जाऊ. हा म्हणजे मोठा बंधारा 2 होता टीमशी पाणी साठणार आहे. 0.75 हे पण. 0.75 0.75 म्हणजे मोठा बंधारा आहे. मोठा खरंच सुजलाम सुफलाम तुमचा हा हो, परिसर हो. झाला असता. आता परत तुम्ही काय पिढ्यान पिढ्यान सुजलाम सुफलाम झालं असतं सगळं. पिढ्यान पिढ्या झालं असते. हे जर झालं नाही नाही परत एखादा बंधारा नंतर- बांधावा अशी आता मागणी करायची, नाही, नंतरच्या तुमचं काळात- वाढ बंद झाली असं म्हणता येईल तुम्हाला आता. नंतरच्या काळामध्ये आम्ही श्रीनिवास पाटलांच्याकडे पण प्रयत्न केला, त्यांनी पण थोडा प्रयत्न केला. अच्छा हा मग तरी काय पण पुन्हा तिनेच फू घालून ते काम बंद पडलं पुन्हा. तिने आणलो ते साहेब सातारची डेपुटी कदम साहेब म्हणून होते, श्रीनिवास ते आलेले, हा, श्रीनिवास श्रीनिवास पाटलांनी. हा हा तरी त्यांचं पण पुन्हा हाणून पडलं पुन्हा. पाटून दादा तर कायमचं त्यांचं लक्ष आहे चालू व्हावं का म्हणून स्वतः प्रयत्न करतात कायमचे ते. अरे बापरे. दादाच्या डोक्यात हेच विषय आहे कायमचा. कायमचा तरी कायम इथं जरी आले आणि आम्ही तिकडे जरी गेलो तरी तरी तो- दादाच्या डोक्यामध्ये हाच हाच विषय. विषय कायमचा असतो. पहिला हा बंधारा तुमचा झाला पाहिजे, म्हणजे तुमचा भाग सगळा सुखी होईल. सुजलाम सुफलाम सुखी सुखी होईल. हं. हे त्यांच्या डोक्यामध्ये कायम आहे. त्यांचा जनतेच्या दृष्टिकोनातून पाहिला तर उदात्त हो, हेतू नक्की, नक्कीच नक्की, होता. नक्की, नक्की. आणि विशेष एवढं म्हणावं लागेल की एक तर प्रशासनामध्ये एखाद्या कामाला तात्काळ मंजुरी मिळत नाही आणि निधी सुद्धा पडत नाही, पण योगायोगाने पाटणकरांच्या प्रयत्नातून हे जसे गावकरी सांगतायत तसं आणि कागदपत्रही सांगतायत की त्यांच्या प्रयत्नातून हा एवढा मोठा इथं बंधारा होत होता. साधारणतः 9.5 ते 9.5 कोटीचा एवढा मोठा निधी सुद्धा, आणि केवळ शुभारंभ करायचा होता श्रीफळ वाढवून, तर त्याच्यामध्ये खो घालण्यात आला असंच यांचं म्हणणं आहे. तर हे अशा पद्धतीचं राजकारण लोकांना कधी परवडणार नाही. आणि खरं तर अशा लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांच्या जे विकासाचं काम असेल किंवा जीवन मरणाचे प्रश्न असतील त्या संदर्भात राजकारण करणं कधीही संयुक्तिक ठरणार नाही असेच म्हणता येईल.